नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पुरुषोत्तमचं गाणं ऐकून सर्वजण आता इमोशनल झालेले असतात. सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं. मुक्ता स्टेजवर जाते आणि पुरुषोत्तमच्या गळ्यात पडून रडत असते. मंजिरी सूत्रसंचालन करते आणि म्हणत असते की खरं तर जेव्हा मुलगी सासरी जात असते तेव्हा असं वाटत असतं की आपलीच पाठवणी होते, पण शेवटी करणार काय, सासरी तर जावंच लागतं. आणि माझी आई नेहमी आम्हाला सांगत असते की बहिणाबाईच्या ओळी, मुलीला सासरी हे राहावंच लागतं तिच्या मुलांसाठी. तेव्हा ती फक्त बाई नसते तर एक आईसुद्धा असते. आई, आज तू तुझ्या मुक्तासाठी इथे येऊन काहीतरी करावं, काहीतरी बोलावं अशी माझी इच्छा आहे. माधवी म्हणत असते की नाही नाही, नको नको. तर पुरू तिला म्हणत असतो की माधवी, अगं हीच खरी वेळ आहे, जा आणि बोल काहीतरी. आणि मग माधवी स्टेजवर येते आणि म्हणत असते की पुरू, तुझं चांगलंच लक्षात आहे हा, माझ्या आधी आपल्या लेकीने तुला पहिल्यांदा हाक मारली होती, पण त्यानंतर जितक्यांदा तिने मला आई म्हणून हाक मारली ना, तितक्या वेळा माझे पंचप्राण रोखून मी तिला ओव दिली आहे मी तिला. असं म्हणतात की मुलगा भाग्याने होतो आणि मुलगीही सौभाग्याने होते. खरंय अगदी ते मुलगी अगदी बेहिशोबी प्रेम करतात. स्वामींच्या कृपेने आम्हालाही 2 मुली झाल्या, मुक्ता आणि मंजिरी. स्वामींच्या कृपेने आमच्या आयुष्यात सुखाचं चांदणं पसरलं आणि ह्या आनंदाच्या क्षणाला अमावस्या नव्हती बरं का. मंजिरी शिकायला पुण्याला गेली आणि छोटीशी मुक्ता माझ्यासोबत राहिली. तिचे कपडे, पुस्तकं, शाळा, आजारपण याशिवाय माझं दुसरं कुठलं जगच राहिलं नाही. तिचं हसणं, रुसणं, लाडात येणं आणि पुरूसोबत टीम करून माझ्या खोड्या काढणं आणि मला टाकून दोघांनी आईस्क्रीम खाणं. मी आज जाहीरपणे सांगते हा मुक्ता तुला, तुझं आणि पुरूचं गुळपीठ बघितलं ना तर मी अगदी कासावीस व्हायची. मला असं वाटायचं की नाही नाही, मुक्ता फक्त माझी आहे. आपले सिक्रेट, आपली शॉपिंग, खादाडी, रुसवे फुगवे, एकमेकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं हे परत कधी मिळणार आहे मला. आपण मुलींना म्हणतो की आम्ही तुम्हाला हे दिलं ते दिलं, परंतु खरं तर मुलीच आपल्याला खूप काही देऊन जातात. आपल्यावर माया करतात, आपल्याला धीर देतात, आपलं काही दुखलं खुपलं तर आपली काळजी घेतात आणि नकळतपणे आपली आई देखील होतात. मुक्ता बाळा, तू जिथे कुठे जाशील, जिथे कुठे राहशील, त्यांच्या आयुष्यात तू लख्ख प्रकाश आणशील ही तर मला खात्रीच आहे. परंतु तू सुखी राहा. दुसऱ्यांना सुखी करण्याच्या नादामध्ये आपला आनंद कधी विसरायचा नसतो, कारण शेवटी तुलासुद्धा एक मुलगी आहे आणि ती तुला जितका आनंदी बघेल ना तितकीच ती आनंदी राहायला शिकेल. आणि खरं तर अशी कधी गरज पडू नये, परंतु गरज पडली तर हे अजूनही तुझंच घर आहे. 2 बॅग्स आणि 20 कपडे घेऊन दुसऱ्याच्या घरी गेल्याने माहेर कधी परकं होत नसतं बाळा. आपल्या घरी तू सुखी राहा. हे ऐकल्यावर आता सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं. मुक्तासुद्धा रडत असते आणि स्टेजवर येऊन ती माधवीला मिठी मारते. मंजिरी आणि पुरुषोत्तम देखील येतात. सर्वजण एकत्र येऊन रडत असतात. सागरलाही कुठेतरी खूप वाईट वाटलेलं असतं, कारण सई त्याच्या बाजूला बसलेली असते आणि तो सुद्धा एका मुलीचा बाप असतो. त्यामुळे सई आणि सागर दोघंही त्यांना धीर द्यायला जातात. सागर मुक्तासाठी हात पुढे करतो तर मुक्ता देखील सागरच्या हातामध्ये हात देते आणि खाली उतरते. तर इकडे हर्ष सावनीला म्हणत असतो की सावनी, तू काहीही कर, परंतु केस मात्र आपणच जिंकलो पाहिजे. तू वाटलं तर त्या मुक्ताला वर्ल्ड टूरचं पॅकेज देऊ नये. तर सावनी म्हणत असते की अरे वा, आता कोण करतंय खर्च, पण तू अजिबात काळजी करू नकोस हा, मी आत्ता मुक्तालाच भेटायला चालली आहे आणि हे सर्व डायमंड नेकलेस वगैरे मी तिला देणार आहे. हर्ष म्हणत असतो की सावनी, खरं तर माझ्यासोबत राहून राहून ना तू सुद्धा स्मार्ट झाली आहेस. आता त्या सागरला समजेल की आपण कुठल्या लेवलचं प्लॅनिंग केलं आहे. सावनी म्हणते की काहीही झालं तरी मी आता मुक्ताला आणि सागरला काही जवळ येऊ देणार नाही. तर इकडे आता खूप सिरियस वातावरण झालेलं असतं, सगळे अगदी इमोशनल असतात. तर लकी स्वातीला म्हणत असतो की ए ताई, आपण काहीतरी करायला पाहिजे, इथे सगळे रडताय. तर मामा म्हणतात की आपण एक काम करूयात का, आपण सगळ्यांना रुमाल देऊयात का. स्वाती म्हणते की कशाला रुमाल द्यायला पाहिजे, सगळं कसं शांत शांत झालंय, काहीतरी करा ना. आणि मग सर्वजण इकडे तिकडे पळतात. काहीतरी करण्याचा त्यांचा प्लॅन असतो. आता मंजिरी माईकवर बोलत असते आणि म्हणत असते की हॅलो हॅलो. तर मंजिरीचा माईक बंद पडलेला असतो. मंजिरी विचार करते की माझा माईक बंद का पडलाय. तितक्यातच मामा दुसरा माईक घेऊन येतात आणि म्हणतात की हॅलो हॅलो, रॉंग नंबर. मंजिरी म्हणते की अहो हे काय, माझा माईक का बंद पडला. तर मामा म्हणत असतात की तो आतूनच बंद पडलाय. अहो तो सुद्धा रडायला लागला तुमच्या आईचं बोलणं ऐकून.
अहो तो एवढा रडला की त्याचे अश्रू त्यामध्ये पडले आणि तो बंद पडून गेला. वारला होतो, त्याच्या आत्म्याला शांती लागो. ओम शांती. मंजिरी म्हणते की अहो पण ही काय पद्धत झाली का असं कार्यक्रमात शिरण्याची? मामा म्हणतात की त्याचं काय आहे की मला कोणी मामा बनवू शकत नाही कारण मी आधीपासूनच मुलाचा मामा आहे. मंजिरी म्हणत असते की पण अहो याला काय अर्थ आहे, मी बोलत होते ना सर्वांसोबत. तर मामा म्हणत असतात की नाही नाही तुम्ही बोलत नव्हता तर रडत होता आणि रडवत देखील होता. आता तर तुम्ही लोकांना खूप रडवले परंतु आता लोकांना हसू द्या थोडंसं. आता तुमच्या सर्वांसमोर आमची तडफदार कोळी फॅमिली येणार आहे. आधी येईल लकी, स्वाती आणि कोमल यांचा जबरदस्त डान्स आणि त्यात असेल माझीसुद्धा अदाकारी. बघाच आता तुम्ही. आता हे सर्वजण माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवाडा जिंकला ह्या गाण्यावर डान्स करतात. तर खूप सारी धमाल सुरू असते. सगळीकडे शिट्ट्यांचा आवाज आणि टाळ्यांचा आवाज असतो. माधवीला मात्र ते सर्व खूप बोर होत असतं कारण ती शास्त्रीय संगीताची प्रेमी असते. सर्वजण खूप एन्जॉय करत असतात. सार्थक तर डान्स करायला चाललेला असतो परंतु आनंदी त्याला थांबवते. आता डान्स संपलेला असतो. मंजिरी स्टेजवर येते आणि म्हणत असते की छान झाला हा परफॉर्मन्स, परंतु माईकमधून आवाज काय येत नसतो. त्यामुळे मामा माईक घेऊन येतात आणि म्हणत सांगितलं होतं ना तुमचा माईक मेलाय म्हणून, तुमचा माईकमधून काय आवाज वगैरे येणार नाही. आता आम्ही स्टेज हायर केलंय आणि आता स्टेजवर येणार आहे माझी सिस्टर म्हणजेच वरमाई आणि सगळ्यांचा लाडका बापू म्हणजे माझा दाजी. आता तुम्ही एन्जॉय करा यांचा डान्स. तर मंजिरी मात्र त्यांचा आवाज ऐकून इरिटेट होत असते. तर मामा मात्र मंजिरीचा हात धरून सुद्धा तिला तिथून घेऊन जातात. तर इंद्राने आणि बापूने मिळून खूपच मोठं सरप्राईज सर्वांना दिलेलं असतं. इंद्राने पूर्ण माधवीसारखा लुक केलेला असतो. माधवीसारखी साडी, मंगळसूत्र, हेअरस्टाईल सगळं माधवीसारखी केलेलं असतं आणि बापूसुद्धा पुरुषोत्तम बनलेले असतात. चांदन राती अशा एकांती ह्या गाण्यावर खूप सुंदर असा डान्स करत असतात आणि शास्त्रीय संगीत असतं जे माधवीला आवडत असतं. खरं तर हे सर्व माधवीला हिणवण्यासाठी इंद्राचा प्लॅन असतो आणि त्यांचा तो डान्स ऐकून कोणी सिरियस होण्याचं तर सोडा परंतु सगळेजण मजा घेत असतात आणि हसत असतात. माधवीला सुद्धा हसायला येत असतं परंतु माधवी सर्वांसमोर असं दाखवत असते की मला काही ह्या स्किटने हसायला येत नाही आहे. माधवी पुरुषोत्तमला म्हणत असते की शास्त्रीय संगीताने आपण डान्स करणार होतो ना, यांनी एवढा मोठा हायजॅक केला आहे ना, मला काही हे पटलं नाही हा पुरू. मावशी म्हणत असते की काय गं सारखी किरकिर करत असते, जरा कार्यक्रमाची पण मज्जा घे ना, एन्जॉय कर ना तू. माधवी म्हणते की हो हो. तर मुक्ता सागरला म्हणत असते की हे सर्व तुम्ही ठरवून केलं ना. सागर म्हणतो की मी या कुठल्याही गोष्टीत नव्हतो, खरं तर हे सगळं माझ्यासाठी सरप्राईज आहे. मला माहिती आहे ना की माझ्या आईबाबांना चिडवण्यासाठीच ह्या गाण्यावर डान्स केला गेलाय. सागर म्हणतो की तुम्ही काय म्हणाला होतात की हे सर्व फॅमिलीसाठी करतोय, त्यांच्या आनंदासाठी करतोय. तर मुक्ता म्हणते की मग तुमच्या फॅमिलीमध्ये आमची फॅमिली इन्व्हॉल्व नाही होते का, मग तुम्ही त्यांची टिंगल का उडवताय. मुक्ता चिडत असते आणि हाताची घडी घालून ती आता सागरवर रागवलेली असते. परंतु सागर म्हणत असतो की काय हो तुम्हाला थोडीशी ही मस्करी जमत नाही का. आणि सईसोबत टीम बनवून ते दोघंही मुक्तावर हसत असतात. आणि मग मुक्ता सईवर रागवते आणि म्हणते की सई काय गं. तर सई म्हणते की सॉरी मुक्ताई आणि मग पुन्हा हसायला लागते. तर मुक्ताने हाताची घडी घातलेली असते, सागरनेही घातलेली असते आणि दोघांचं बघून आता आपली सई देखील हाताची घडी घालून बसते. तर माधवीला मात्र इकडं काही सहन होत नसतं. माधवी तिथून उठून जाण्याच्या विचारामध्ये असते. तर माधवी उठते. तर मामा म्हणतात की अहो वहिनी बसा, अजून माझा जोक बाकी आहे, माझा जोक ऐकून जा. मामा स्टेजवर येतात आणि म्हणतात की आता मी तुम्हा सर्वांना जोक सांगणार आहे. जर जोक तुम्हाला आवडला तर हसायचं आणि नाही आवडला तरीसुद्धा हसायचं. तर मुक्ता आता सईवर थोडीशी रागवलेली असते, म्हणजे मुद्दाम रागवलेली असते. तर सई देखील तिची करंगडी पुढे करत असते. तर मुक्ता म्हणत असते की काय तू माझ्याशी कट्टी घेणार आहेस. तर सई म्हणते की नाही मला वॉशरूमला जायचं आहे आणि मग मुक्ता तिला घेऊन वॉशरूमला जाते. सागरला सुद्धा फोन आलेला असतो त्यामुळे सागरसुद्धा बाहेर गेलेला असतो. तर इकडे मामांचा मात्र खूप भयानक जोक चालू असतो. मामा अगदी झोपून झोपून जोक सांगत असतात. तो म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे का काय झालं. एक मित्र माझा तो त्याच्या बायकोला काय म्हणाला माहिती आहे. अहो माझ्या छातीत कळ मारते, जरा डॉक्टरला फोन कर. तर बायको उठते आणि म्हणते की अहो फोन करेल परंतु डॉक्टरचा नंबर तर तुमच्या मोबाईलमध्ये आहे, मला जरा पासवर्ड देता का. तेव्हा मित्र काय म्हणाला की माझी छातीतली आता कळ गेली.
मला आता बरं वाटतंय. तर मामांचं अगदी झोपून वगैरे जोक सांगणं चालू असतं आणि खरं तर मामांच्या जोकपेक्षा मामांची ॲक्टिंग जास्त खतरनाक असते, त्यामुळे सर्वजण हसत असतात. सईला आता वॉशरूमकडे घेऊन आलेली असते. सई म्हणत असते की मुक्ता आंटी तू इथेच थांब हा, तू कुठेच जाऊ नकोस आणि नाहीतर मला परत कोणीतरी लॉक करून जाईल. मुक्ता म्हणते की अरे राजा, मी इथेच थांबणार आहे की आतमध्ये येऊ तुझ्यासोबत. तेव्हा सई म्हणते की नाही, आता मी बिग गर्ल झाली आहे. तर मुक्ता आता बाहेर उभी असते. सई आतमध्ये गेलेली असते आणि सागर तिथे फोनवर बोलत बोलत आलेला असतो. सागरचं कामाचंच चालू असतं. सागर कामाबद्दल कोणाशी तरी बोलत असतो. सागर कोणाला तरी फाईल घेऊन बोलवत असतो. तर मुक्ता तिथे जाते आणि म्हणते की किती विचित्र असतात ना लोक. परवा लग्न आहे, उद्या हळद आहे आणि कोणीतरी फाईल घेऊन बोलवतंय हळदीला. सागर म्हणतो की तुम्ही बायकोसुद्धा कमाल असता की खोटं कसं बोलावं हे कोणी तुमच्याकडनं शिकावं. उगाच फक्त नको नको म्हणायचं, हवं तर सगळं काही असतं. मुक्ता विचारते की नक्की काय म्हणायचे तुम्हाला. सागर म्हणतो की त्या दिवशी तर तुम्ही बोललात की तुम्हाला लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे म्हणून, आणि मग कोपरापर्यंत मेहंदी लावून संगीतामध्ये एवढा एन्जॉय करताय. मुक्ता म्हणते की काही वेळा इतरांच्या आनंदासाठी आपल्या इच्छासुद्धा बाजूला ठेवाव्या लागतात, आणि हे जे सर्व काही चालू आहे ते फक्त माझ्या नाही तर तुमच्या देखील परिवारासाठी चालू आहे. सो त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी करते, आणि तुम्ही काय करताय, हळदीच्या दिवशी फाईल घेऊन बोलवताय लोकांना. सागर म्हणतो की माझ्या एम्प्लॉईची आणि बिझनेसमॅनची घडी बिघडू नये ना, म्हणून मी त्यांना इथे बोलवतोय. जाऊ द्या, तुम्हाला काही हे कळणार नाही आणि मला तुमचा हा उत्साह कळणार नाही. एकीकडे म्हणतात की ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत, मग एवढं मनावर का घेताय. तर मुक्ता म्हणते की पण शेवटी लग्नच आहे ना. लोक मुलं जन्माला घालण्यासाठी लग्न करतात, परंतु आपली केस वेगळी आहे. आपण जे मूल ऑलरेडी आहे ना त्याला सांभाळण्यासाठी आपण लग्न करतोय. मग त्याच्यासाठी होणारे संस्कार आणि विधी महत्त्वाचे नाही आहेत का. सहसा लग्नामध्ये 7 वचनं असतात, परंतु आपल्या लग्नात एकच वचन आहे सई नावाचं, आणि ते वचन मला तुमच्या घरात येऊन निभवायचे. तर एवढे सोहळेसुद्धा साजरे करायचे नाहीत का मी. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सई मी हाय कोली या गाण्यावर खूप सुंदर असा डान्स करते, आणि मग एंट्री होते पिंकीची. पिंकी खुर्चीवर उभी राहते आणि म्हणते की चला तर मग आता सुरू करूया टशन. नंतर पिंकी आणि युवराज दोघंही मिळून छान डान्स करतात. त्यानंतर आनंदी आणि सार्थक डान्स करतात, आणि मग नंतर मुक्ता आणि सागर. त्या दोघांच्या डान्समध्ये दोन्हीही फॅमिली डान्स करत असतात आणि सर्वजण खूपच खुश असतात. परंतु सागर आणि मुक्ता मात्र एकमेकांना डान्समध्ये सुद्धा खुन्नसच देत असतात. मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.